असायचा. तर एकदा एकदा तिची बहीण का होती, हिरण्यकशिपूची बहीण म्हणून ती होलिका, तिला वरदान होतं की मी अग्नीवर बसल्यावर मला अग्नी जाऊ शकत नाही. तर ते वरदान तिला असं होतं की ते एक वस्त्र होतं, ते वस्त्र धारण करून बसते तर ते जळणार नव्हतं. तर ती तसं केलं होतं ती. तर ती काय केलं, ती होलिका, तर मग त्या हिरण्यकशिपूला म्हणाली तुझ्या मुलाला मी मारते म्हणे, तू काळजी करू नको, तू खूप मोठी होळी रच अशी गौरींचं, त्याच्यावर मी बसते, माझ्या मांडीवर तुझ्या मुलाला दे म्हणजे तो तिथं जळून जाईल. तर ते योगायोगाने काय होतं, होलिकाला खूप गर्व असतो. तिला जे वरदान असतं तर त्यांनी गैरवापर केला, त्याचा मिसयूज केला तर ते वरदान काम करणार नाही, असाही तिला वरदान होतं. शाप जर ते चांगल्या कामासाठी वापरशील तरच ते एक्झिक्यूट व्हायला, अदरवाईज ते होणार नाही, तू स्वतः जळशील म्हणून. जेव्हा ती बॅड इंटेन्शन ते यूज करते तेव्हा वाईट विचाराने, ओके, की याला मारायचं म्हणून ती वाईट विचाराने ते आगीवर जाऊन बसते. तर वाईट विचार तिच्या मनात होते, ते वाईट विचार तिलाच घेऊन जळाले, म्हणून आपण होलिका म्हणून वाईट विचारांचा अंत होळी आपण होळी जाळतो. म्हणजे आपल्या शरीरातले जे वाईट विचार डोक्यात येतात ना, ते उद्या तुम्ही होळीत असं स्वाहा करू शकता. त्यांचं चांगले विचाराने जगायचं, चांगलं करायचं, कोणाचे चांगले विचार करायचे, आपला मित्र आहे कधी कोणाचं वाईट करायचं नाही, त्याच्यातून हा संदेश म्हणून आपण होळी साजरी करतो. पंचमी तेच काय एकत्रे दुरावे दुष्टभाव तो कमी होऊन कोणाचे भांडे मिळून एकत्र यावं, यासाठी होळीचा खेळ रंगपंचमीचा उल्लेख. होळी त्याचा प्रतीक म्हणजे दोघांचा मोठी एकच आहे का, चांगले विचार, चांगलं वागणूक, चांगले प्रेम संबंध पुढं वागवायचे, त्यासाठी होळी खेळतात.